प्रेमाचा विरह आणि कौटुंबिक जाचतून जळगावात एका 19 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नांद्रा येथील गणेश सोनवणे याने आत्महत्येपूर्वी आईला शेवटचा फोन केला, तर मृत्यूच्या 23 मिनिटांनंतरही फोन सुरू असल्याने आईचा आक्रोश मोबाईलवरून ऐकू येत होता. गणेश आणि त्याची प्रेयसी 4 मेपासून बेपत्ता होते. काल जळगाव रेल्वे स्थानकावर नातेवाईक मुलीला घेऊन गेल्यानंतर नैराश्यातून गणेशने शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर माय वाईफ माय जान असे स्टेटस ठेवले होते. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी धमक्या दिल्यामुळेच गणेशने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. शहर पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून गणेशचे कॉल रेकॉर्डिंग तपासातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सकाळी कॉल आला होता, त्याचा 8 वाजता मी शेतात गेली होती. मम्मीने कॉल रिसीव्ह केला. मम्मीला सांगत होते म्हणे माझ्याकडून खूप गर्दी जाते म्हणे, तुझ्या मुलाकडून खूप गर्दी जाते म्हणे, असं बोलत होता तो. आणि त्यानंतर काहीच बोलला नाही. मला माझी बहीणशी बोलायचंय म्हणे. तो का 3 तारखेला गेला होता घरात, सकाळी 8 वाजता गेला होता. त्याचं लग्न झालं होतं की कसं? ते आम्हाला काहीच माहिती. तो गावातून मुलगी घेऊन गेला आणि रात्री म्हणजे लगेच ना जेव्हा तो मुलगी घेऊन गेला ना, त्यानंतर फक्त 1 तासानंतर तिचा भाऊचा कॉल आला होता मला. म्हणे तुला माहित नाही का म्हणे. म्हटलं काय झालं, त्याला विचारलं मी काय झालं असं, तर तो मला सांगत होता की तुझा भाऊ माझ्या बहिणीला घेऊन गेला म्हणे. धमकी वगैरे येत होत्या आपण? हो, खूप धमक्या दिल्या होत्या त्याने. तुम्हाला कापून टाकीन, तोडून टाकीन, दोघी बहिणीला ठेवणार मी गावात. 3 तासात गाव सोडून दिल्या. माझ्या पप्पांना पण काही नाही बोलत होता, मम्मींना पण शिव्या दिल्या, मला पण खूप शिव्या दिल्या त्याने. तो फक्त दिसला पाहिजे म्हणे, त्याला डाग मारून टाकू म्हणे आम्ही, आज सांगायचा तो मला. काही इंस्टाग्रामला काही व्हिडिओ फोटो काही टाकले होते आपल्या? हा, सकाळी टाकले होते त्याने. तिच्यासोबत फोटो होता, आम्ही स्टोऱ्या लावल्या होत्या. काय म्हटलेलं होतं तिथे पोस्टमध्ये? काय नाही, सॉंग टाकले होते फक्त. तर आता काय, तर तुमची काय मागणी आहे? काय? तुमची काय मागणी काय? नाही मिळालं पाहिजे माझ्या भावाला फक्त. तुमचं नाव? दीपाली प्रसन्न. काय म्हणते? हा गणेश आहे ना, म्हणजे गावातल्या मुलीसोबत प्रेम संबंध होते त्याचे. तिला घेऊन तो निघून गेला होता 3 तारखेला. तिचा भाऊ आहे जीवन, त्याला धमक्या पण देत होता. माझ्या घरी तो कोयता घेऊन पण आला. मला गल्लीत पळवत सोडलं. आज काय घडलं नेमकं आपल्या भावाचं? कारण तो तिकडनं येत होता, त्या मुलीने सांगितलं असेल त्याला की मला घरी जायचं असं सांगत होता. तो घरी घेऊन आला का काय, तिला इथं जळगावला सोडलं. तर तो आईला फोन केला त्याने. आधी आईला फोन केला. आईला फोनवर बोलता बोलता तो ट्रॅक वरती गेला होता, ट्रॅक वर. मग नंतर त्याचं काय झालं, काय घडलं ते नाही माहिती. काय मागणी होतं? आमची एकच मागणी आहे की भावाला न्याय मिळाला पाहिजे. आपलं नाव? माझं नाव भूषण विलास सोनवणे. मयताचे काय, मयत गणेश होतात आपलं काय? माझा चुलत भाऊ आहे. एका तरुणाचा मृत्यू जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला आहे. गणेश गोविंद सोनवणे नावाचा तो युवक होता, वय वर्ष 19 राहणार नांद्रा. दिनांक 3 मे पासून तो मिसिंग होता. तो रेल्वे स्टेशनवर त्याचा रेल्वे स्टेशनचा मृतदेह आढळला होता. त्या अनुषंगाने आम्ही रेल्वे स्टेशनला व्हिजिट केली, त्या स्पॉटला गेलो. त्या ठिकाणी माहिती दिली असं जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांनी देखील माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर जे रेल्वेचे लोको पायलट आहेत त्यांनी ती माहिती सांगितली की सदस्य युवक रेल्वे पटरीवर स्वतःहून समोर आला आणि त्याने रेल्वेला ब्रेक मारायचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस त्याची धडक त्या रेल्वेच्या इंजिनशी झालेली होती. सर, हा मुलगा त्याच्याच गावात एक मुलगी आणि काही दिवसापासून बेपत्ता होता, अशी काही नोंद होती? हा, 3 मे पासून त्या गावची एक मुलगी आणि दोघे बेपत्ता होते अशी मिसिंगची नोंद जळगाव पोलीस स्टेशनला आहे. त्या अनुषंगाने आणखी पुढील तपास. सर, कुटुंबियांचा असा आरोप आहे की त्या मुलीकडची खूप धमक्या देत होते आणि त्या धमक्यांच्या प्रतिकृतीत आमच्या मुलाने हा, पोलीस त्यांच्या घरच्यांचा सुद्धा जबाब नोंदवत आहे आणि जबाब नोंदवल्यानंतर योग्य तो तपास करण्यात येईल. जे काही आढळेल
त्याची योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसंच कुणाला ताब्यात वगैरे घेता सध्या तर आणखी नाही एकमेकांना